आपला गणवेश परिधान करून तयारीत राहायचं आहे। धन्यवाद। खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील एक नामांकित कबड्डी स्पर्धा अर्थात या ठिकाणी प्रो कबड्डी स्पर्धा आणि या प्रो कबड्डी स्पर्धेचा मात्र शुभारंभ झालेला आहे। मैदान क्रमांक 61 या ठिकाणी आपण सामना खेळत असताना पाहतोय जयहनुमान स्पोर्ट्स पुदुवाईचा पाडा बसतो जयभवानी साथीचे। मैदान क्रमांक 2 साठी जयहनुमान सहान होडी वर्ष दत्तप्रसन्न केही आणि मैदान क्रमांक 3 साठी चितवाली बिकुल बसस मावली होते। अर्थात या संपूर्ण महाकाय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ निश्चितपणे झालेला आहे। रायगड जिल्ह्यातील नामांकित 64 संघांच्या पंचकृष्ट माध्यमातून आता संधी देण्यात आली आणि या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झालेली आहे। आज या संपूर्ण तीनही पंचकृष्टीच्या माध्यमातून पहिली फेरी आणि दुसरी फेरी आजच्या या रचनेमध्ये पूर्णत्वास जाणार आहे, अर्थात पूर्ण केली जाणार आहे आणि उद्या मात्र महिला कबड्डी स्पर्धा असेल आणि पंचकृषी कबड्डी स्पर्धा उद्या मात्र संपन्न होणार आहे आणि 25 तारखेला जिल्हास्तरीय अर्थात प्रौढ गटाची संपूर्ण कबड्डी स्पर्धा या ठिकाणी केली जाणार आहे आणि ह्या 3 पंचकृषीमध्ये आणि महिला गटातील सेमी फायनल आणि फायनल हा 25 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे। यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेली कबड्डी स्पर्धा मात्र सुरुवात झालेली आहे। सर्व नियमांना आणि अटीनुसार ही कबड्डी स्पर्धा खेळली जाणार आहे। संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये एक रिव्ह्यू आपल्याला मिळणार आहे, लक्षात घ्या। एक रिव्ह्यू आपल्याला मिळणार संपूर्ण मॅचमध्ये आणि त्याच्यानंतर जर आपला रिव्ह्यू सक्सेस झाला तर मात्र आपल्याला पुढील खेळता येईल, परंतु सक्सेस झाला तर आपली रिव्ह्यूची संधी गमावलेली असेल। याचे सर्व संघ प्रशिक्षक व्यवस्थापक खेळाडू करणार आपण याची नोंद घ्यायची आहे। नक्कीच या ठिकाणी राऊंड नंबर 3 वरती या ठिकाणी आहे जो प्रो कबड्डी या ठिकाणी होते हा संघ खेळतो होते आणि त्याची खेळाडू आणि प्रश्न करतात हो भरपूर झाला या ठिकाणी। तुम्हाला काय वाटतं तुमचा खेळ कुठला आहे या ठिकाणी? प्रथमेश म्हात्रे किती नंबरचा खेळ? 15 नंबर। काय वाटतं किती या नंबरला तो घडी या ठिकाणी संघामध्ये रेड नाही करत तो, आता डिपेंड करणार आहे। वा क्या बात आहे, या ठिकाणी बरेच त्या ठिकाणी उत्साही त्या ठिकाणी पण पुन्हा बरेच स्टेज जवळ संजय पुलकर सर। धन्यवाद सर। पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आम्ही अर्थातच आदरणीय अर्थात होता यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील सामने देखील आणि अर्थात आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल जयहनुमान नागझरी वर्सेस जयहनुमान कातळपाडा। मैदान क्रमांक 1 साठी आपल्यासाठी फर्स्ट कॉल आहे जयहनुमान वाघोडे वर्सेस श्रीगणेश धोकवडे। मैदान क्रमांक 2 साठी आपल्यासाठी पहिला पुकार असेल आणि मैदान क्रमांक 3 साठी मसोबा गावठाण वर्सेस श्रीगणेश खंडाळे आपल्यासाठी अर्थातच पहिला पुकार असेल। मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 2 आणि मैदान क्रमांक 3 साठी आपल्यासाठी फर्स्ट कॉल दिलेला आहे। सेकंड मिनिट आणि थर्ड कॉल आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे आणि अर्थातच आपल्याला प्रवेश द्वारातून थांबायचं आहे थर्ड कॉलच्या वेळेला। निश्चितपणे केलं जाणार आहे। आपण पुन्हा एकदा या संपूर्ण कबड्डी स्पर्धेकडे बघतो। अर्थात तुमच्या आमच्या सर्वांच्या सन्मानाची कबड्डी म्हणजेच प्रो कबड्डी आज या मैदानावर आपण संपन्न होत असताना पाहतो। निश्चितपणे अनेकांच्या आशीर्वादानं अनेकांच्या या ठिकाणी योगदानानं या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली। अर्थात रायगड जिल्ह्यातील एक नामांकित म्हणजेच आदरणीय दिलीप होळी यांच्या अथक प्रयत्नातून अथक या ठिकाणी प्रयत्नातून साकारलेली आणि कबड्डी स्पर्धा खाली पॉइंट निश्चितपणे आपण आता प्रत्यक्षात या ठिकाणी होणारी एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि सर्वांना आवडणारी कबड्डी स्पर्धा। ओके पण इथे जयहनुमान स्पोर्ट बुद्धिबळाचा पाडा विरुद्ध भवानी सातरी असं मैदान क्रमांक 1 वरती सामना स्कोर बरोबर बघतोय सातरी संघ 3 गुणांवरती आहे आणि बुद्धिबळाचा पाडा हा 2 गुणांवरती। आपण जर पाहिला तर बुद्धिबळाचा पाडा हा संघ बामणगाव पंचकृषी मधला संघ आहे आणि सातरी हा संघ अलिबाग रिव्हर्स पंचकृषी मधला संघ आहे। तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू झाला जयभवानी सालमोठी हा बामणगाव पंचकृषी मधला संघ, तर दत्तप्रसन्न केही हा अलिबाग रिव्हर्स पंचकृषीचा संघ आहे। तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती सिंहवावणी भूते हा अलिबाग पंचकृषीचा संघ आणि त्याच्या विरुद्ध चितपाल कुरुल
हा बामणगाव पंचकृषी मधला संघ अर्थात अलिबाग देवस पंचकृषी आणि बामणगाव पंचकृषी यांच्यामध्ये हे तिन्ही सामने आपण पाहतो. अर्थात एक गुणाने आघाडीवरती सातेरी संघ 1 वरती तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण बघतोय 11-3 असा गुणफलक म्हणजेच सांगोटी हा संघ आघाडीवरती आहे. क्रीडांगण क्रमांक 2 आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण बघतोय 3-1 असा गुणफलक जेथे सीमावून भोके संघ आघाडीवरती आहे. धन्यवाद. या ठिकाणी आलेले आहे. आता या कबड्डीला शुभारंभ झालेला आहे. आताच म्हटलं होतं रायगड जिल्ह्यातील अनेक संघ या 3 दिवसांमध्ये या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी होतील. खऱ्या अर्थानं आपला स्पर्श हा देखील आपल्यासाठी एक मोठा अनुभव असणार आहे. आदरणीय दिलीप खेळ होईल. आता छोटं शेट यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी करायची. खऱ्या अर्थानं भविष्यातील कबड्डी स्पर्धांमध्ये या ठिकाणी घडलेल्या निकालानं आपल्या सर्वसामान्य खेळाडूंना देखील या प्रो कबड्डीचा अनुभव असावा ही निश्चितपणे स्वप्न उराश घालून आज मात्र प्रत्यक्षदर्शी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतो. आमच्या विभागातील नव्हे या तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना ग्रामीण स्तरावरील कबड्डी खेळाडूंना या ठिकाणी नामी संधी मात्र प्रो कबड्डीसाठी देण्यात आलेली आहे. ती आदरणीय दिलीप खेळ होईल आपल्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या जनतेचं नेतृत्व करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपण क्रिकेटचे देखील 3 सीझन पाहिले आणि कबड्डीचे देखील आपण तिसरा अर्थात 30 पर्व मोठ्या दिमागदार पद्धतीनं संपन्न होत असताना आपण पाहतोय. ते आदरणीय दिलीप खेळ होईल तसे सर्व सदस्यांना या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी चालू सामना आपण पाहतोय. जे हनुमान स्पोर्ट्स मुंबईचा पारावस मैदान क्रमांक 2 साठी जे हनुमान सहानगोटी वसत आणि मैदान क्रमांक 3 साठी चिंतादेवी टूर वसत श्री माऊली होती. जल्लोष प्रेक्षकांचा जल्लोष कबड्डीचा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण 3 दिवसांमध्ये एक भव्य आणि दीर्घकाळाची कबड्डी स्पर्धा निश्चितपणे पाहणार आहोत. सन्मान कबड्डीचा अभिमान कबड्डीचा आणि अजून देखील ज्या संघाने या ठिकाणी आपले प्रवेश दिला नसेल अशा सर्व संघांना मी विनंती करणार आहोत. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आपली एंट्री द्यायची आहे. आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. अजून देखील ज्या संघाने या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित केला नसेल अशा सर्व संघांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर आमच्या डाव्या बाजूला या ठिकाणी प्रवेश स्वीकारण्यासाठी आमचे पदाधिकारी बसलेले आहेत त्यांच्याकडे आपण नोंदणी करायची आहे. प्रत्येक सर्व संघांना या ठिकाणी विनंती असणार आहे. रसिक प्रेक्षकांचा मात्र वारसा प्रतिसाद या ठिकाणी आपण पाहतोय. गतवर्षी देखील अशाच पद्धतीची कबड्डी मात्र ग्राउंडवरची कबड्डी होती. यावर्षी मात्र आपण मॅटवरची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. नाहीतर दीप कबड्डी स्पर्धा पुष्ट लागण्याजोगी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. अर्थात सर्व कबड्डी खेळाडूंचा गणवेश असेल तदनंतर या ठिकाणी शूज असतील आणि या ठिकाणी अर्थातच या मैदानावर कार्यरत असणारे आमचे सर्व सदस्य असतील अर्थात प्रतिनिधी असतील हे देखील एकाच गणवेशामध्ये पाहतोय. आणि अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेचे उपस्थित सर्व सामानाधिकारी जे रायगड कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतात ते देखील एकाच गणवेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशी चहूबाजूनं या ठिकाणी कबड्डी स्पर्धा सुंदर होत असताना आपण पाहतोय. आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद या 3 दिवसांमध्ये तितकेच महत्त्वाचे असणार आहे. आणि म्हणून आपण अर्थात आम्ही साई क्रीडांगणाच्या वतीनं साई क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. लक्षात घ्या आपण प्रत्यक्षदर्शी पाहणार आहोत. जो रिव्ह्यू सिस्टम आहे ती देखील आपल्यासाठी आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला एक रिव्ह्यू देता येईल. आम्ही सातत्याने अशासाठी सांगतो की जे आपल्याला प्रथमतः कारण मॅटवरील कबड्डी स्पर्धा प्रो कबड्डी स्पर्धा पहिल्यांदाच आपण या ठिकाणी खेळत आहोत आणि याचा आनंद देखील घेणारे आमचे रसिक प्रेक्षक आहेत आणि आपल्याला देखील याचा आनंद नक्कीच घ्यायचा आहे. आणि आपण पाहतो मैदान क्रमांक 1 असेल 2 असेल 3 असेल या 3ही मैदानात जबरदस्त जल्लोष कबड्डी स्पर्धा या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतो एका नव्या उमेदीने मात्र या रायगड जिल्ह्यात
हॅलो क्रीडा क्रमांक 1 वरती चालू सामना आपण पाहतोय जय हनुमान सालगोटी जय हनुमान स्पोर्ट कुटुंबाईचा पडे जय भवनी सातिंजे यामध्ये 7-3 असा गुणफलक आहे. 4 गुणांची आघाडी घेतलेली आहे. पहिला हाफ संपलेला आपण बघतोय आणि या 4 गुणांच्या आघाडीवरती संघ जो पाहतोय तो जय हनुमान कुटुंबाईचा पाडा म्हणजेच बामणगाव पंचकृषीमधला संघ आहे. हा 4 गुणांच्या आघाडीवरती आहे. नक्कीच आतापर्यंत आपण मैदानापर्यंत पाहिलं जय हनुमान स्पोर्ट कुटुंबाईचा पाडा 3 आणि जय भवानी सातिंजे 7 असा या ठिकाणी गुणफलक पाहतोय. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यगडा गौरी शंकर ह्या जगाचा मनात पूजन रायगडा. रायगड जिल्ह्यातील अर्थात नामांकित कबड्डी स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये संपन्न होणारी आणि अलिबाग तालुक्यामध्ये झिराड या गावी संपन्न होणारी भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा आणि अशी कबड्डी स्पर्धा मंडळ मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. अनेकांना खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेची प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा मात्र आज या ठिकाणी संपलेली आहे. उद्या अशाच पद्धतीची कबड्डी या ठिकाणी आपण पाहणार आहोत जी पंचकृषी आणि महिला गटाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि 25 तारखेला या रायगड जिल्ह्यातील महाकाय कबड्डी स्पर्धा ज्याला म्हटलं जातं अशी पुरुष प्रौढ गटाची कबड्डी स्पर्धा 32 संघांमध्ये अर्थात रंगणार आहे. या कबड्डी स्पर्धेचं वेगळं मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही मानतोय. कारण या कबड्डी स्पर्धेचं काही दिवसामध्ये संपूर्ण नियोजन झालेलं आहे. अर्थात आपली भाग्यपत्रिका कालच आपल्या समोर पडलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे एक आगळ्याने वेगळ्या पद्धतीचं नियोजन अर्थात नेहमीच आदरणीय दिलीप होईल यांच्या माध्यमातून करण्यात येतं आणि हाही दिवस मात्र अपवाद नाहीये. संजय सर थोडा वेळ द्या. फोन नंबर 2 सर ओ सर सर Sahanwati team on 1 touch point. I want to send you all no touch point. Please review. Code number 2. क्रीडा क्रमांक 2 वरती रिव्ह्यू या संपूर्ण स्पर्धेतला पहिला रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण कोड नंबर 2 वरती बघतोय. 2 वरती पाहतोय पहिला रिव्ह्यू घेतला आहे. संपूर्ण मॅचमधला एक रिव्ह्यू असेल प्रत्येक संघाला त्यामुळे पहिला रिव्ह्यू घेतलेला आहे. रवींद्र मात्र प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं. आदरणीय रवींद्रजी मात्र प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं. टीम के सपोर्टर टीम वाले कहाँ पे बैठे? टीम के सपोर्टर ग्राउंड कोर्ट नंबर 2 के सपोर्टर कुठे आहेत? खेळाडूंचे सपोर्टर कुठे गेले? बसलेले आहेत की स्टेडियममध्ये? क्रीडा क्रमांक 1 ला दुसरा पुकार देतो. क्रीडा क्रमांक 1 वरती दुसरा पुकार जय हनुमान कापडपाडामध्ये जय हनुमान नागझरी या दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आहे. आपण क्रीडा क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे. आपल्यासाठी दुसरा पुकार त्या ठिकाणी पुन्हा एकदा व्यासपीठातील सर्व मान्यवरांना धन्यवाद देणार आहोत. खऱ्या अर्थानं आदरणीय दिलीप भोई यांच्यावरील प्रेमाखातर या ठिकाणी आपल्याला आपल्याला धन्यवाद देतो. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी अनेक मंडळी या ठिकाणी अर्थात कबड्डीच्या निमित्तानं मात्र एकत्रित जमली आणि नक्कीच एक जबरदस्त वातावरण या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होत असं आपण पाहतो. खरं तर रसिक प्रेक्षकांना देखील आनंदाच्या कबड्डी स्पर्धेचा अर्थात ही 2024 33 आपल्या या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि खरं तर सुरुवातीपासूनच प्रत्येक सामना एक जबरदस्त सामना संघर्षाचा सामना या ठिकाणी आपण होत असताना पाहतो. मैदान क्रमांक 1 वर जय हनुमान काहीच चित्र या ठिकाणी बदलत येतं असं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच सर आपण बघतोय 9 जणांवरती आहे.
आणि 5 गुणांवरती जय भवानी सातुरे हा संघ आहे. अलिबाग रिव्हर्स पंचकृषीमध्ये आहे बाराज्य संघ, ज्या संघाचं नाव आपण बघतो अलिबाग पंचकृषीमध्ये एक चांगल्या स्तरावरती घेतलं जातं, आदराने घेतलं जातं असा जय भवानी सातुरे या मॅचमध्ये फीचर घेतलं आहे. 5-9 असा गोलबलक खेळाडू क्रमांक 1 वर्ष सामना आपण पाहतोय. संजय सर, मैदान क्रमांक 3 वर रिव्ह्यू आहे. ओके सर. मैदान क्रमांक 3 वर कुरुल आणि भुते हा सामना सुरू आहे. भुते संघाच्या खेळाडूने रेडर कुरुल संघाच्या रेडरला कॅच केलेला आहे. पंचांचा निर्णय आहे रेडर आऊट, परंतु कुरुल संघाचं चॅलेंज आहे की मध्यरेषेला क्रॉस झालेला आहे. प्लीज रिव्ह्यू. थर्ड अंपायर, आवर डिसिशन रेडर आउट, चॅलेंज कुरुल कॅप्टन्स अँटी मध्यरेषेला क्रॉस झालेला आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण रिव्ह्यू पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पहिला रिव्ह्यू घेतलेला आहे आणि पंचांचा निर्णय रायडर आऊट आहे असं दिलं आहे. प्लीज रिव्ह्यू. क्रीडांगण क्रमांक 3 वर राऊत सर अँटी मिडलाईन टच झाल्याचा त्यांचा दावा आहे. प्लीज चेक. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा होता. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा होता. जयगणेश धोकडे विरुद्ध जयमान वाघोडे. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयारायचं आहे. आपल्यासाठी दुसरा होता सेकंड बॉल असणार आहे. कोट नंबर 2 जय गणेश धोकडे विरुद्ध जय हनुमान वाघोडे. सेकंड बॉल. क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण पाहतोय खुदुकाईचा पाडा विरुद्ध सातेरी लढत अत्यंत जबरदस्त मॅच पाहतोय. 10-7 अशा गोलफलकांनी मॅच सुरू आहे. सेकंड हाफचा खेळ सुरू झालेला आहे आणि सेकंड हाफमध्ये 3 गुणांच्या आघाडीवरती बामणगाव पंचकृषीमधला अर्थात संघ म्हणजे जय हनुमान खुदुकाईचा पाडा. बामणगाव पंचकृषीमध्ये बलाढ्य आणि बलवान संघ म्हणून ज्याची गणती केली जातो असा जय हनुमान खुदुकाईचा पाडा हा 3 गुणांच्या आघाडीवरती आहे. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना आपण बघतो जिथे जय हनुमान सालमती विरुद्ध दत्तप्रसन्न किरी अर्थात अभिडेरेचा संघ दत्तप्रसन्न किरी हा संघ त्या ठिकाणी झुंज देतोय. कल्पेश गाडीला डिफेन्स केलेला आहे. जय हनुमान खुदुकाईचा पाडा या संघाच्या डिफेन्सने खूपच चांगली कामगिरी केली. आगामी आपण बघतोय 4 गुणांच्या आघाडीवरती जय हनुमान खुदुकाईचा पाडा. बापदेव वाघस्फोटा संघटनावर आपण प्लीज रस्त्याला द्यायचं आहे. बापदेव वाघस्फोटा संघटनावर प्लीज आपण रस्त्याला द्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दुसरा पुकार आहे. जय हनुमान कापडपाडा विरुद्ध जय हनुमान नांदेरी. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार जय गणेश धोकडे विरुद्ध जय हनुमान वाघोडे. या 4 संघांनी जय्यत करायचा. क्रीडांगण क्रमांक 1 आणि क्रीडांगण क्रमांक 2 साठी आपण तयार करायचं आहे. आपल्यासाठी सेकंड बॉल आहे. आपण जय्यत तयार करायचं आहे. जबरदस्त डिफेन्स संघाचं. On court number 3, please decision. अजून रवी मात्र सर प्लीज आपल्याला त्या ठिकाणी अनिलजी राऊत सर आणि विनोदजी पाटील सर चेक करत आहेत.
अत्यंत डिजिटल निवड आहे, त्यामुळे थोडंसं वेळ लागतो. क्रमांक 3 वरती उल्हास पाटील सर आणि अनिल राऊत सर त्या ठिकाणी थर्ड अंकाच्या रूपात निरीक्षक आहेत. आपण चेअरमन साखरेच्या सर्व या ठिकाणी पातळीवर आलेले सगळे या ठिकाणी आहे. आता तुम्हाला काय वाटतं कसं खेळ होता सगळे या ठिकाणी त्याला पण मॅनेजमेंट चालू आहे कसं वाटतं आता मी छोटूचे काही बच्चन बघा आपल्याला बघायला गेले आणि तू आपण आहोत छान वाटतं पण आपल्याकडे एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदाच मॅचमध्ये केली जाते. एवढं मोठं इंडोर कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय ड्रीम कबड्डीच्या माध्यमातून हे जाऊन दाखवलं जातं. आपण तुमच्या संदर्भामध्ये तुमचं सगळ्यांना आवडतं काय का तुम्हाला आवडतं तुम्हाला सर्वात चांगला आवडतं त्याच्यामध्ये भरोसा आहे की हा मॅच जिंकवणार. आयुष कुठे हा वा आयुष किती समोरलाय एकदा जोरदार आयुषसाठी थँक्यू. या ठिकाणी रेडर आउट आहे, त्याला कॅच झालेले आहे आणि रेडरनी बोनस मिळवलेले आहे. प्रत्येक संघास 1 बोनस पॉईंट आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल कुरुल. किराणा क्रमांक 3 वरती रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. अर्थात एकच रिव्ह्यू असतो, त्यामध्ये आपला रिव्ह्यू संपलेला आहे. किराणा क्रमांक 3 वरच्या संघाने नोंद घ्यायची आहे. 11-13 असा बरोबर 2 गोलांनी पिछाडीवरती जय भवानी सातपुते संघ निखिल चव्हाणचा संघ या ठिकाणी बॅकफुटवरती दाखवून जय भवानी सातपुते हा संघ बॅकफुटवरती आहे. तर किराणा क्रमांक 2 वरती सामना पाहतोय, त्यामध्ये 7 गोटी संघ आघाडीवरती आहे. बामणगाव पश्चिम श्रीमंता जय हनुमान सानगोटी संघ आपण बघतोय. किराणा क्रमांक 2 वरती अत्यंत चांगला खेळ खेळतोय. संघ त्या ठिकाणी अत्यंत चांगली कामगिरी करतोय. अष्टपैलू कामगिरी करणारा ऑलराऊंडर सौरभ आपण या मॅचमध्ये पाहतोय. वेलकम. कसं वाटतं या ठिकाणी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आपण आला इंडोरमध्ये पहिल्यांदा कबड्डीची स्पर्धा आणि तुम्ही नेहमी घेतलं का कबड्डी किती वाटतं तुम्हाला? खूप छान वाटते. थँक्यू फॉर काय वाटतं तुझा आवडता संघ कुठला? माझा आवडता संघ गिरीश पडा. त्या त्याचा मॅच कधी झालं उद्या की नाही? अरे वा. या ठिकाणी संघाला सपोर्ट करण्यासाठी जे सर्व या ठिकाणी खेळाडू ओव्हर टू या ठिकाणी संजय बोलकर धन्यवाद सर. या ठिकाणी अर्थातच व्यासपीठामध्ये त्यांना एक दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत. त्याच्या स्पर्धेला शुभाशंका देण्यासाठी अशा सर्वांचा आम्ही शाब्दिक सन्मान देखील या ठिकाणी स्वागत करतो. अर्थातच व्यासपीठ स्थानावर झालेला आदरणीय संदेश अर्थात आपल्याला जिल्हा समिती सदस्य आपल्या देखील आदरणीय अमित म्हात्रे रायगड जिल्हा संयोजन अर्थात भारतीय जनता पार्टी आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर आदरणीय अजित पाटील बेलपाडा आपलं देखील मनस्वी या ठिकाणी हार्दिक स्वागत. आदरणीय समीर धुमान सर आपलं देखील मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. आदरणीय राजेंद्रजी सुतार आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. आदरणीय उमेश ठाकूर अर्थात शिक्षक आहेत अर्थात शिराळ रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपलं देखील मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसंच इतर सर्व मान्यवरांना देखील आम्ही शाब्दिक सन्मान या ठिकाणी अर्थात स्वागत करतो. सर आपण पाहतो की क्रमांक 1 वरती अत्यंत टफ मॅच होतोय. 12-13 असा ढोलफलक जेथे 1 गुणांनी पिछाडीवरती आहे. साथीचे संघ निखिल चव्हाणची रेड 3च्या डिफेन्समध्ये सुपर टॅकलचा मौका. निखिल चव्हाण या ठिकाणी छानशी कमाई करतोय. संजय सर Court number 2 review. Team Sangha on bonus point. Our defense on no bonus point. Please review. कोर्ट नंबर 2 बोनससाठी रिव्ह्यू आहे राऊत सर. अत्यंत अटीतटीची लढत 13-13 असा ढोलफलक जिथे जे हनुमान कुटुंबाईचा बाण हा सर्व पहिल्या हाफमध्ये आघाडीवरती होता, परंतु सेकंड हाफमध्ये जय भवानी सातपुते संघाने अत्यंत जबरदस्त डिफेन्स आणि रेडरच्या जीवावरती सामना आतापर्यंत
13-13 अशा गुणफलकांनी समान गुणांवरती पहिला सामना संपतो. आपण बघतोय जेथे पहिलाच मॅच 13-13 अशा समान गुणांवरती संपलाय आणि 5-5 रेडचा हा मॅच आपल्याला क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहायला मिळेल. जे युट्यूबला मॅचची जोडले असतील त्यांनी कोट क्रमांक 1 वरती जर आपण लाईव्ह पाहिला तर अगदी अटीतटीचा मॅच 13-13 अशा गुणफलकाने हा मॅच संपलाय आणि 5-5 रेडचा हा मॅच पुढे सुरू होईल. जिथे जय भवानी जय हनुमान प्रतिभाईचा पाडा बामणगाव पंचकृषी मधून आणि जय भवानी सातुरे हा अलिबाग रिव्हर्स पंचकृषी मधला संघ यामध्ये लढताना आपण बघतोय. 15 कबड्डी सामना संपल्यानंतर अर्थात स्पोर्ट्स कोण नंबर 2 रिपीट सामना संपल्यानंतर स्पोर्ट्स फुटबॉलचा पाडा एक प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. त्यानंतर दत्तप्रसाद ही आपला देखील एक Hello. Point number 2. Team now on bonus point. Our decision was no bonus point. Please review. You unsuccessful, no bonus. Review unsuccessful. No bonus. Captain no more review. लक्षात घ्या एकदाच रिव्ह्यू आपल्याला मिळणार आहे. जर तो अनसक्सेस झाला तर पुन्हा आपल्या संधी नसणार आहे. सक्सेस असेल तर या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला पुन्हा आपण संधी घेऊ शकतो. असे रिव्ह्यू सेशन देखील अर्थात या आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहतो. तर प्रॉपर प्रो कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आदरणीय दिलीप भोई यांच्या माध्यमातून अर्थात या ठिकाणी आपण सुरू झालेली पाहतो. एकच सुंदर थँक्यू संजय सर. मी या ठिकाणी काही खेळाडू आहे मध्ये दोन थांबवतो तुम्ही कसं वाटतं या ठिकाणी आल्या कारण पहिल्यांदाच एवढी मोठ्या स्पर्धा आपण पाहत आहोत. खास करून या पूर्णमध्ये कारण इंडोर कबड्डी स्पर्धा आणि तुमचं खेळतोय कसं वाटतं या ठिकाणी? खूप छान वाटतंय आम्हाला या मॅचेस बघायला. छोटा मी खरोखर धन्यवाद मानतोय की मोठे टुर्नामेंट त्यांनी हातून ठेवली त्याबद्दल. तुमचा सगळं कसा खेळणार होता तुम्हाला आई चॅम्पियन निघणार की नाही? पण देखील आमचे खेळाडू ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी. थँक्यू धन्यवाद. तुमचं सर्व कबड्डीची नातं या ठिकाणी आहे. एक जोरदार आपण जोर करूया. आवाज कबड्डीचा. थँक्यू. ओव्हर टू संजय भाई. धन्यवाद सर. कुलकर्णी सर निश्चितपणे आपल्याला देखील सांगू इच्छितोय कारण गतवर्षीच आदरणीय दिलीप भोई यांनी या ठिकाणी तिसरं पर्व देखील बोला हे सांगितलं होतं. आपल्याला माहिती आहे पेटकी गोळी म्हणजे बंदुकी गोळी हे नेहमीच आपण ऐकत आलो आणि पाहत आलोय. आधी केलमध्ये सांगितले की देखील भूमिका यामध्ये देखील आपल्याला पाहिली आणि थर्ड बॉल Hello. TV umpire on board number 3. Kurul Bhute. Kurul Bhute कॅप्टनने चॅलेंज केलेला आहे. या मॅचमध्ये आमचा डिसिजन असा आहे की सुपर टक्का झालेली आहे परंतु कुरुल भुते संघाच्या कॅप्टननं या ठिकाणी अँटी बाहेर रेषेला लागला असं चॅलेंज केलेलं आहे. आवर डिसिजन सुपर ट्रॅकर कुरुल. क्रीडागट क्रमांक 3 वरती दुसरा प्रकार. क्रीडागट क्रमांक 3 वरती दुसरा प्रकार मसुबा गावठाण विरुद्ध श्री गणेश खंडाळे या दोन्ही संघांनी लाईनअप करायचा. क्रीडागट क्रमांक 1 वरती सुद्धा जय हनुमान काटेवाड विरुद्ध जयमान नागझरी आणि लाईनअप करून घ्या. जयगणेश ढोबळे विरुद्ध जयमान वाघोळे क्रीडागट क्रमांक 2 साठी लाईनअप करायचं आहे आणि क्रीडागट क्रमांक 3 साठी मसुबा गावठाण विरुद्ध श्री गणेश खंडाळे आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. या साई संघाला थर्ड आणि फायनल बॉल आहे. साई संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. मित्रांनो आपण तिसरा बॉल आपल्याला दिलेला आहे त्या संघानंतर आपण गेटवर त्या ठिकाणी येऊन थांबायचा. प्रवेशद्वाराजवळ आपण थांबायचं आहे. ज्यावेळेला आपल्याला पुकार दिला जाईल त्यावेळेला आपल्याला बोला आहे. छोटम शेट बद्दल जास्त काय बोलत नाही पण बोलायचं झालं तर एक भाड्यावाल्यांचा नाच करा पण छोटम शेटचा नाच करू नका. त्या भाग छोटम शेट थँक्यू. पाच
गाडीचा सामना आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सातवी विरुद्ध पुतुबाई सपाडा 4-2 सातवी संघाने आघाडी घेतलेली आहे. 5 लीडच्या या मॅचमध्ये या सामन्यामध्ये निखिल चव्हाणची लीड होती, मात्र निखिल चव्हाणला डिफेन्स केलेला आहे. जबरदस्त डिफेन्स. पुतुबाईचा बाळा संघाचा डिफेन्स 3-4. You successful minus that number 24 out of 1. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सक्सेसफुल झालेला आहे. 1 वरती होईल अर्थात पुढील संघाचा लीड होता आणि सक्सेसफुल झाला क्रीडांगण क्रमांक 3 वरती. खरं तर मित्रांनो आपल्याला मध्य क्रमांक 1 वर देखील सामना जो पाहतो निश्चितपणे जय हनुमान स्पोर्ट्स पुतुबाईचा वाल्यापासून जय भवानी साथीचे पहिलाच सामना ट्रायब्रेकरवर मला वाटतं त्या ठिकाणी खेळला जातो. 5-5 लढाईमध्ये पहिला सामना सचिनवर बरोबर त्या ठिकाणी पहिलाच सामना ट्रायब्रेकरवर खेळला जातो. अतिशय रोमांचकारी मॅच, अतिशय रोमांचकारी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला बरोबर. कोर्ट नंबर 1 Saturday challenge bonus point. Our decision rider out, no bonus. Please review. क्रीडांगण क्रमांक 1 वरती रिव्ह्यू घेतलेला आहे. सर साहित्यामध्ये देयक तयार करायचं. क्रीडांगण क्रमांक 1 वरती जयमान काटेपाडा विरुद्ध जयमान नागसिटी आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. मला वाटते खंडारी संघ त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नागझरी कातरपाडा उपस्थित व्हायचं आहे, लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती वसुमा गावतान विरुद्ध गणेश खंडारे आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. डिस्प्ले येते हो काय डिस्प्ले नाही तुझं रिव्ह्यूला डिस्प्ले अडकते. रिप्ले मैदान क्रमांक 2चा सामना संपलेला आहे. हो रिप्लेला आपण तयारी करायचं आहे. आता आपल्याला ट्रान्सफॉर्म दिलेला आहे मैदान क्रमांक 2साठी जय हनुमान वाघोडे बस आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. आपण थांबायचं आहे. मैदान क्रमांक 2साठी जय हनुमान वाघोडे बस